Hello friends, today we are going to learn another topic, another title, and the title name is loan words. आज आपण एक वेगळा टॉपिक शिकणार आहोत. त्या टॉपिकचं नाव आहे लोन वर्ड्स. व्हॉट डू यू अंडरस्टँड अबाउट लोन वर्ड्स? लोन वर्ड्स म्हणजे काय तर इंग्रजी भाषेतील शब्द जे आपण आपल्या मातृभाषेत वापरत असतो. मित्रांनो, असे खूप सारे शब्द आहेत जे आपण इंग्रजी भाषेतून घेतो आणि आपण आपल्या मराठी भाषेत वापरतो, किंवा खूप सारे असे इंग्रजी शब्द आहेत जे गुजराती भाषेत देखील वापरले जातात. सो आपण असे शब्द विचार करू शकतो का की कोणकोणते शब्द आहेत ते? आता आपण जर बघितलं, मी काय घातला आहे तर शर्ट. आपण काय बोलतो? शर्ट. शर्ट हा काय शब्द आहे तर हा इंग्रजी शब्द आहे. परंतु याला जर आपण मराठीत बोललो तर आपण बोलतो सदरा. पण आपण हा शब्द यूज करतो का? नाही. तर आपण काय यूज करतो? शर्ट. तर अशा प्रकारे आपल्याला इंग्रजी भाषेतील शब्द आपल्या मातृभाषेत वापरतो आणि आपल्याला तेच शब्द वापरण्याची सवय लागते. परंतु आपण जेव्हा तेच शब्द आपल्या मातृभाषेत वापरण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला ते वापरणे खूप असं अवघड वाटल्यासारखे होते. सो आपण बघणार आहोत लोन वर्ड्स म्हणजे काय, त्याची व्याख्या आणि कोणकोणते शब्द आहेत ते आपण वन बाय वन बघूया. लोन वर्ड्स म्हणजे काय तर इंग्रजी भाषेतील मातृभाषेत स्वीकृत केलेले शब्द. जे इंग्रजी भाषेमधील शब्द आहेत तेच आपण आपल्या मातृभाषेत वापरत असतो आणि तेच आपण कंटिन्यू करत आहोत. सो अशा शब्दांना बोलत असतो आपण लोन वर्ड्स. आणि आपण आता बघणार आहोत ते लोन वर्ड्स कोणते आहेत, वन बाय वन आपण बघूया. आता आपण जर पहिला शब्द बघितला तर काय आहे? पेन. पेन म्हणजे काय? पेनला आपण बोलत असतो कलम. कलम सुद्धा आपण बोलत असतो, परंतु आपल्याला सवय झाली आहे की पेन बोलण्याची. त्यानंतर आहे टेबल. आता टेबल म्हणजे आपण अशा प्रकारे इंग्रजी भाषेतील शब्द हे ॲडॉप्ट केलेले आहेत, स्वीकृत केलेले आहेत आणि आपण तेच कंटिन्यू करत आहोत. नंतर आहे पेन्सिल. आता मराठीमध्ये पेन्सिलला काय बोलत असतो तर शिसपेन. सो आपण तो शब्द न वापरता आपण काय बोलत असतो? पेन्सिल. नेक्स्ट टीव्ही. आता पुढचा जो शब्द आहे टीव्ही. टीव्ही म्हणजे काय? मराठी भाषेमध्ये कोणता शब्द आहे तर आपल्याला सर्च करायचा आहे आणि आपल्याला सांगायचं आहे की टीव्हीसाठी मातृभाषेत मराठी भाषेत कोणता शब्द आहे. त्यानंतर पुढील शब्द आहे मोबाईल. आता मोबाईल म्हणजे काय? मराठीत आपण बोलतो भ्रमणध्वनी. आता आपल्याला जर कोणी विचारलं तू कशावरती बोलत आहे तर आपण असं बोलतो का की मी भ्रमणध्वनीवरती बोलत आहे? नाही. तर आपण काय बोलतो? मोबाईलवरती बोलत आहे. सो मित्रांनो, आपल्याला जे शब्द आहेत म्हणजे इंग्रजी भाषेतील जे शब्द आहेत ते मराठी भाषेत किंवा आपल्या मातृभाषेत वापरणे खूप सोपे वाटते आणि आपण ते वापरतो. तेच शब्द आपल्याला आपल्या भाषेत वापरणे अवघड वाटते. सो आपण ते शब्द त्या आपल्या मातृभाषेत न वापरता इंग्रजी भाषेमधीलच शब्द आपल्या भाषेत वापरतो. नेक्स्ट शब्द आहे कॅमेरा. आता कॅमेरा म्हणजे काय? कॅमेरा म्हणजे आपण बोलत असतो की चित्रफित. नेक्स्ट चॉक. आता चॉक म्हणजे काय? चॉकला काय शब्द आहे तुम्हाला माहिती आहे का? तर चॉकला आपण बोलत असतो खडू. खडू. आता याचा उपयोग काय होत असतो तर आपल्याला माहिती आहे की आपण बोर्डवरती लिहिण्यासाठी चॉकचा वापर करत असतो. नंतर आहे बोर्ड. बोर्ड म्हणजे काय? फळा. नंतरचा शब्द आहे डस्टर. नंतर बॅट. बॅट म्हणजे आपण मराठीत बोलत असतो फळी. नंतर येतो शब्द बॉटल. आता आपण बॉटल जनरली बॉटलच बोलत असतो, परंतु मराठीमध्ये यासाठी काय शब्द आहे तर बाटली. पण आपण असं नाही बोलत की मला बाटली दे, आपण काय बोलतो? मला बॉटल दे. कारण काय? आपल्याला हा शब्द कंटिन्यू वापरण्याची सवय झालेली आहे. नंतर शब्द आहे कप. त्यानंतरचा शब्द आहे कम्प्युटर. कम्प्युटरला मराठीत आपण काय बोलतो तर संगणक. नंतरचा शब्द आहे रेल्वे स्टेशन. आता आपल्याला हा शब्द देखील मराठीमध्ये काय याला आपल्या मातृभाषेत शब्द आहे ते शोधून काढायचं आहे. नंतरचा शब्द आहे हेल्मेट. त्यानंतरचा शब्द आहे प्लॅस्टिक.
नंतर स्पीकर. आता स्पीकर म्हणजे काय? स्पीकर दोन प्रकारचे वेगवेगळे शब्द आहेत. आता स्पीकर म्हणजे एखादा वक्ता जो बोलण्यामध्ये खूप निपुण आहे त्याला देखील आपण स्पीकर म्हणत असतो आणि त्या स्पीकरसाठी मराठीत शब्द आहे वक्ता. नंतरचा शब्द आहे ग्लास. नंतर प्रोजेक्टर, ट्यूशन, बेड, केक, टी शर्ट, व्हिजा, त्यानंतर आहे फाईल, फोटो, नंतर आहे आईस्क्रीम, डिश, व्हिडिओ, नंतर आहे क्रिकेट, AC, नोटबुक, त्यानंतर आहे वायर, हॉटेल, कार्ड, बल्ब, रेडिओ, लॅपटॉप, त्यानंतर आहे पाऊच, ट्यूबलाईट, कवर, त्यानंतर येते कीबोर्ड, चार्ट, पेंट, त्यानंतर आहे माऊस, ब्रश, लॉक, CPU, स्टेशन, बॉक्स, त्यानंतर येते कूलर, त्यानंतर येते हेअरस्टाईल अँड देन बटन. अशा प्रकारे स्टुडंट्स इंग्रजी भाषेमधील शब्द आपण आपल्या मराठी भाषेत किंवा आपल्या मातृभाषेत वापरतो. या शब्दांना आपण बोलत असतो लोन वर्ड्स. सो आपल्याला काय करायचे आहे तर आपल्याला 50 लोन वर्ड्स म्हणजे इंग्रजी भाषेतील शब्द जे आपण आपल्या मातृभाषेत वापरतो ते 50 शब्द आपल्याला शोधून काढायचे आहे आणि आपण आपल्या नोटबुकमध्ये किंवा कुठेही लिहू शकता. थँक यू. डिअर स्टुडंट्स, नाउ वी विल डू द एक्सरसाइज ऑन द चॅप्टर विच वी लर्न्ड. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शिकलेल्या टॉपिकवरती एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय करणार आहोत.